काहीतरी बघतो चालू कर चालू कर. हॅलो. मित्र मंडळी नमस्कार. खास गझालींच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर खूप दिवसांनी येताना हेका लाज दिसता असतले अंदाज असं माका वाटतं. माका लाज दिसा शकणार ना. माझी लाजाचा काही प्रश्नच ना. किती सांग मी अवेलेबल होती ती गायब होतं. ऍक्च्युली पैशाच्या पाठी फिरताना माणूस खूप बेभान होऊन फिरता आणि त्याला कळणार ना की आपण परत वापस कधी येऊच होता. तर आता परत त्याला घर दिसल्यासारखं तो परत इलो आज. हो माणूस भेट आमच्या भेटी आमच्या कंटेकडे जायचंच होतो. पण चॅनलवरती येऊन एखादा काहीतरी कृती करून आमच्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊचा याच्यासाठी आम्ही खरोखरच प्रयत्न करू. कारण आम्ही त्याच्यामध्ये अपयशी ठरलो ह्या मानू आहे आपण. कारण आपण युट्यूब चॅनल चालय त्याच्या तुझी आणि माझा वैयक्तिक काही बारीक सारी गजली जरी असलो तरी सुद्धा ते बाजू आमच्या चॅनलसाठी म्हणून एकत्र येऊचा लागताला ना. बरोबर का ना. खूप लोक कानात बोलतात एकामेकांकडे गुणगुणू करतात. आमच्या बाबतीत बोलत असतील ना त्या भय सगळ्यांका बाजूक मारून आम्ही पुढे सरणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर का ना. आता कोकणी माणसांचा प्रवृत्ती काय आहे कोकणी माणसांची की खेकडा वृत्ती जी कोकणी माणसांच्या मनात आहे एका खालती सर त्याका खालती सर एका तो विषय. तर माझं एक मत आहे की इतके दिवस खुय होतं म्हणजे ती स्वतःच्या तोंडानं ते बाकी सगळ्यांना सांग. इतके दिवस मी माझ्या दुसऱ्या कामात होतो त्यामुळे हे व्हिडिओ बनवू शकणार ना. खरं काय तर सांग. मी फोटोग्राफर आहे त्यामुळे फोटोग्राफी वेडिंग चे फोटोग्राफी किंवा आणि शूटिंग असे मी इव्हेंट करीत होते त्यामुळे व्हिडिओ बनवू. आयडी पासवर्ड मंडळी ह्याच्याकडे असल्या कारणानं माका कायच करू मिळालं ना. माझी इच्छा खूप होती आणि मी एकटो काय करूच नसलो आणि हो तू ह्याचे फोटो त्याचे फोटो काढी होते त्या कारण सगळं गोंधळ झालं. तरी सुद्धा आता इलो आम्ही एकत्र इलो ताम होत असा. बरोबर का ना. तर आजचा विषय आम्ही घेऊया हेचो कशाचा विषय घेऊया की काय रे म्हणतात त्या निबार ऊन त्याचा विषय घेऊया. वात कोकणीमध्ये वात. ओके. तर महत्वाचा विषय काय आहे की ऊन जानेवारी फेब्रुवारी नंतर म्हणजे काजी जो सीझन स्टार्ट जाता जानेवारी फेब्रुवारी नंतर फेब्रुवारी पासून जा मे महिन्याच्या एंड पर्यंत ज्या उन्हाचा म्हणजे तापमान जा वाढत चालला आणि आत्ता फेब्रुवारीमध्ये पण रात्री थंडीपणा दिवसाचा इतक्या ऊन 10 नंतर लागता त्याच्याबद्दल तुझा काय मत हा. माझा मत म्हणजे काय आत्ता ह्या कमी लागता. माका वाटतं की तुझं मत इम्पॉर्टंट आता सूर्याचा असावा. तुझं तिया मत मारून काय करतलं तापता तो. बरोबर का ना. त्याला व्यर्थ ह्याच्यावरती विषय हा. तापताला तुमका जर तुमका सावळी व्हाय तर मी सावळीत उभे राहा छत्री घ्या असा काय करा. आमची दोघांची मता घेऊन थंड जातले काय. पण एक गोष्ट हा दोस्तीचा ग्लास नावाचा दोडामार्ग मध्ये या उसाचा रसाचं दुकान झाला त्याच्यामध्ये येऊन थंड होण्यासाठी छानपैकी दोस्तीचा ग्लास म्हणजे विदाऊट बर्फ तरी सुद्धा थंड उसाचा रस पिऊन तुम्ही तुमची दोस्ती अमर करा. मित्रांसोबत या एन्जॉय करा छानपैकी. पोलीस स्टेशनच्या समोर राहा. पण उन्हाचा विषय जर त्या आणि त्याच्या बाजूकच दोस्तीचा ग्लास सिंगल एका छताखालती खूप बरेच गोष्टी आम्ही कस्टमर पर्यंत नेऊचा प्रयत्न करतो. आणि उसाच्या रसाबरोबर ज्यूस बरोबर पायनॅपल ज्यूस असा वॉटरमेलन ज्यूस असा बरेच प्रकार आहात. कोल्ड कॉफी आहा वगैरे वगैरे वगैरे. पण तुका अजूनही त्या वातावरण बद्दल बोलायचा हा का काय ना तर तुम्ही ठरवा कसं काय आपण त्या करूच. ऊन वारो पाऊस मित्रांनो प्रकृतीचा मध्ये असा सगळा तर येत राहताला आपण सामोरं जाऊचा. तर आजच्या दिवसापुरता इतकेच होता. नमस्कार. पुन्हा एकदा तुम्ही वॉच केल्यात बघता आहात लाईव्ह करा सॉरी सबस्क्राईब करा शेअर करा आणि अंगठो दाबू विसरा नको. बरोबर ना. बरोबर. हा चला थँक्यू.